निंदा ही त्याचीच केली जाते जो प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी समाविष्ट असतो. काय नेहमी समाविष्ट असतो. परंतु एक म्हणे बघा की जसं गुरुशिवाय ज्ञान नाही ना, तसं कुणीही निंदा केल्याशिवाय माणसाची प्रगती ही होऊच शकत नाही. म्हणून एक म्हणे आपल्यामध्ये मराठीमध्ये, निंदकाचे घर असावे शेजारी. आणि तुम्हाला मी एक सांगते, चर्चा याशी कोणाची पण होत नसते. काय चर्चा याशी कोणाचीच होत नसते. जे बघा कमवत नाही, घरीच असते, त्याला कोणी विचारतं का? त्याला कोणी नाव पण ठेवत नाही, त्याला कोणी चांगलं पण म्हणत नाही. परंतु जे कोणी कमवत असतं त्यांना लोक एवढं नाव ठेवतात की मग ज्याची प्रगती होते त्याची चर्चा असते. म्हणून चर्चेला फक्त उधाण येतं. आणि चर्चा हे निंदक केल्याशिवाय गपचूपच बसणार नाहीत. म्हणजे जे कमवत त्यासाठी ते चांगलं असतं बरं का. कारण की निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणून निंदा झाल्याशिवाय आणि स्तुती कमी झाल्याशिवाय आपली प्रगती होऊच शकत नाही.